राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या प्रभागातील मतदारांना दरवर्षी न चुकता दिवाळीच्या शुभेच्छा देतातच. पण यावर्षी मात्र नजीकच्या काळात होऊ घातलेल्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून शुभेच्छा दिल्या जात आहेत. शुभेच्छांची बॅनर्स जामनेर शहरात मोठ्या प्रमाणात दिमाखाने झळकत आहेतच, पण त्याचबरोबर काही विद्यमान नगरसेवकांनी ज्यांना पुन्हा निवडणूक लढवायची आहे त्यांनी प्रभागात घरोघरी शुभेच्छा संदेश देणारे कार्ड्स पाठवण्यास सुरुवात केली आहे. शुभेच्छांच्या या देवाणघेवाणीत जसे सत्ताधारी आहेत तसेच विरोधक देखील आहेतच. तसे पाहिले तर नगरसेवकांनी केलेली कामे अशी बोलकी दिसली पाहिजे की त्यांना इतर माध्यमांची गरजच पडायला नको. असेही काही नगरसेवक आहेत ज्यांच्या प्रभागातील कामे बोलतात, तर काही असेही आहेत ज्यांना निवडून आल्यानंतर 5 वर्षे मतदारांनी पाहिलेही नसते. मतदार हुशार असल्याने अशा नगरसेवकांना ओळखून आहे. जरी त्यांना नेतृत्वाने पुन्हा संधी दिली तरी मतदार त्यांना संधी देतील तरच ते निवडून येतील. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक बाब विशेष पुढे आली आहे, ती अशी की सत्ताधारी नगरसेवकांच्या आपल्या विरोधात विरोधी पक्षाचा कोण उमेदवार राहील याचे टेन्शन नाही, तर माझ्याच पक्षातील कोण माझ्या उमेदवाराला अडथळा ठरेल याची चिंता सतावीत आहे. म्हणजे काय, त्यांना वाटते की माझ्या विरोधात कोणीच राहणार नाही, उमेदवारच नाही, परंतु टेन्शन असे आहे की माझ्याच पक्षातील स्वपक्षीय जर मला अडथळा आणतील तर मी कसे करावे. अजूनही अशी हवा निर्माण केली जात आहे की जामनेर पालिका निवडणुकीत विरोधासाठी उमेदवार दिसणार नाही. मात्र मतदारांमध्ये अशी चर्चा आहे की विरोधी पक्षाचा नसला तरी स्वपक्षीय विरोधक यावेळेला निवडणूक लढवतील आणि गाजवतील देखील. येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी घडतील, कुरघोडी होतील, मतदार त्यांना संथपणे गप्पपणे बागत आहे. शेवटी मतदारांचा निर्णय हा कसा असेल या निकालावर अवलंबून असेल. तोपर्यंत निवडणुकीची तयारी जोरात सुरू राहणार आणि राहत आहेच.